मृत्यूचा सापळा ठरलेला येलदरी पूल. कठडे नसलेल्या जुन्या पुलावरून पिकअप नदीत कोसळली. 31 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत. नवा पूल तयार पण रस्ता अंधांतरी. प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संतप्त ग्रामस्थांचा सवाल. येलदरी धरण परिसरातील जुन्या आणि अरुंद पुलावर पुन्हा एकदा निष्काळजीपणाचा बळी गेला. मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी रात्री पिकअप वाहन नदीपात्रात कोसळून 31 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. अंकुश रामेश्वर शिंदे, राहणार शिंदेफळ, तालुका सेनगाव असे मृत युवकाचे नाव असून या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंकुश शिंदे हे जालना येथून आपल्या गावी परतत होते. रात्री सुमारे 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास येलदरी जवळील जुन्या पुलावरून जात असताना पुलाला कठडे नसल्याने वाहनावरील ताबा सुटला आणि पिकअप थेट पूर्णा नदी पात्रात सुमारे 20 ते 25 फूट खाली कोसळली. धरणातून विसर्ग सुरू असल्याने नदीला मोठा प्रवाह होता. वाहन पुलालगत अडकले. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने चालकाला बाहेर पडता आले नाही. अपघात रात्री उशिरा घडल्याने कोणाच्याही लक्षात आले नाही. बुधवारी सकाळी पुलावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना पाण्यात वाहन दिसताच ही घटना उघडकीस आली. पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे आणि सहकार्याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर क्रेनच्या साह्याने वाहनही बाहेर काढण्यात आले. दरम्यान बुधवारी आठवडी बाजार असल्याने परिसरामध्ये मोठी गर्दी होती. अपघातानंतर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मागील वर्षी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे या जुन्या पुलाचे कठडे वाहून गेले होते. तेव्हापासून हा पूल अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. वारंवार छोटे मोठे अपघात होत असतानाही दुरुस्तीबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याच ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून आधुनिक नवा पूल उभारण्यात आला आहे. मात्र रस्ते अपूर्ण असल्याने वाहतूक अजूनही जुन्याच धोकादायक पुलावरून सुरू आहे. नवा पूल तयार असून देखील रस्ता का पूर्ण होत नाही? आणखी किती निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या दुर्घटनेमुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तातडीने सुरक्षा उपाययोजना करून पुलावरील वाहतूक बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24.